28 जानेवारी रोजी अजित पवारांचं निधन झालं. अजित पवारांचं अचानक जाणं धक्कादायक होतं. बारामतीत अजित पवारांच्या पार्थिवाला शेवटचं पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. मुख्यमंत्री फडणवीसांनी 2-3 दिवसांचा दुखवटा जाहीर केलेला. याचा अर्थ शासकीय कामकाज बंद असतं. पण याच दिवशी मंत्रालयात एक धक्कादायक प्रकार घडला. अजित पवार यांनी होल्ड केलेल्या काही फाईलवर दुपारी 4च्या सुमारास प्रमाणपत्रांवर सह्या झाल्या आणि त्याचं तडकाफडकी वाटप देखील करण्यात आलं. हे सह्या करणारे कोण होते? ज्या शाळांना ही प्रमाणपत्र तडकाफडकी वाटण्यात आली त्या शाळा कोणाच्या होत्या? 28 जानेवारीला संध्याकाळी मंत्रालयात नेमकं काय घडलं आणि हे प्रकरण समोर आणणाऱ्या काँग्रेसचे अक्षय जैन यांनी काय धक्कादायक माहिती दिली आहे ते सांगते या व्हिडिओमधून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापासून अल्पसंख्याक दर्जाची प्रमाणपत्र देण्यास स्थगिती होती. 12 ऑक्टोबर 2025 रोजी माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी या प्रमाणपत्र वाटपाला स्थगिती दिली होती. त्यानंतर संबंधित विभागाची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे होती. ती स्थगिती कायम होती. अजित पवार यांनी संबंधित फाईल्स थांबवून ठेवल्या होत्या, पण त्यांच्या निधनानंतर दुपारी 4च्या सुमारास सह्या करण्यात आल्या. स्थगिती डावलून मंत्रालयातून गुपचूपपणे मान्यता देण्यात आली. दुखवटा असतानाच निर्णय प्रक्रिया पुढे ढकलण्याऐवजी ती गतीने पार पाडण्यात आली आणि यात कोणाचा लाभ होता? धक्कादायक बाब म्हणजे पहिलं प्रमाणपत्र 28 जानेवारी रोजी दुपारी 3:09 देण्यात आलं. हा दिवस अजित पवार यांच्या अपघाताचा होता. त्याच दिवशी श्री माता कन्यका सेवा संस्थेला, यवतमाळच्या सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळाला, मुंबईच्या पोद्दार चॅरिटी ट्रस्ट अशा अनेक संस्थांना 28 जानेवारीलाच प्रमाणपत्र देण्यात आलं. त्यानंतर 29 आणि 30 जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना प्रमाणपत्र देण्यात आली. 1 फेब्रुवारी हा रविवार असल्यानं कोणतंही प्रमाणपत्र त्या दिवशी दिलं गेलं नाही. पण लगेचच 2 फेब्रुवारीला पुन्हा अनेक शाळांना अल्पसंख्याक दर्जा बहाल करण्यात आला. या 75 संस्थांपैकी 25 शाळा तर एकट्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूल समूहाच्या आहेत, ज्यांना 29 जानेवारी या एकाच दिवशी दर्जा देण्यात आला. सेंट झेवियर्सच्या 5 शाळांना देखील मान्यता मिळाली आहे. स्वामी शांतीप्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या 4 शाळांनाही ही प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. माणिकराव कोकाटे, दत्तात्रय भरणे आणि अजित पवार यांनी यापूर्वी ही प्रमाणपत्र रोखून धरली होती. तेव्हापासून म्हणजे ऑगस्ट पासून एकही प्रमाणपत्र न देणाऱ्या विभागाने अवघ्या 4 दिवसात 75 संस्थांना मान्यता देणं ही बाब नजरेत येणारीच आहे. काही शाळांना तर शासकीय वेळ संपल्यानंतर म्हणजे सायंकाळी 6:45 आणि 6:58 प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. प्रमाणपत्र वाटपाची इतकी घाई कशी काय करण्यात आली? आदेश कुणाकडून दिले गेले याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. या सगळ्यातून आणखी माहिती अशी समोर आली आहे की या सह्या आहेत अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांच्या. राज्याच्या अर्थसंकल्पीय शिफारशींबाबत झालेल्या शिष्टमंडळासोबतच्या बैठकींमध्ये देखील मिलिंद शेनॉय सहभागी होते. म्हणजेच त्यांना या फाईल्सवर दादांच्या सह्या पेंडिंग आहेत याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे या प्रकरणात मिलिंद शेनॉय यांची चौकशी होणार का हा प्रश्न आता विचारला जातोय. या प्रकरणामुळे या शाळांना अल्पसंख्याक दर्जा का हवा असतो याबाबतही प्रश्न पडलाय. खरं तर अल्पसंख्याक शाळांवर RTE कायदा लागू होत नाही. 25% गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे बंधन राहत नाही. शिक्षकांसाठी TET परीक्षा बंधनकारक नसते. RTI कायदाही या शाळांना लागू होत नाही. शिक्षकांना पदोन्नतीतही काही सवलती मिळतात. तसंच कोट्यावधी रुपयांच्या देणग्या आणि अनुदान स्वीकारण्याची मुभा देखील या शाळांना असते. त्यामुळे हा दर्जा मिळवण्यामागे मोठं आर्थिक कारण आहे. हे प्रकरण समोर आणलं ते युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी. त्यांनी अल्पसंख्याक विभागातील कथित गैरकारभाराविरोधात आता आवाज उठवलाय. त्यांनी लगाबत्तीसोबत बोलताना अशी प्रतिक्रिया दिली आहे की IAS अधिकारी रुचेश जयवंशी हे अल्पसंख्याक विभागाचे सचिव आहेत. त्यांनी स्पष्टीकरण दिलंय की टेक्निकल ग्लिच होता, तो योगायोगाने 28 तारखेला रिझॉल्व्ह झाला. त्यामुळे ती प्रमाणपत्र 29 जानेवारीला 8 संस्थांना वाटण्यात आले. एकीकडे मुख्यमंत्री फडणवीसांकडून दुखवटा जाहीर होतो. शासकीय सुट्टी असताना तुमची सिस्टीम सुरू होते, टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. महत्त्वाचं म्हणजे यात 3 सह्या कराव्या लागतात. 3 वेळा लॉग इन करावं लागतं. मग एवढं सगळं करून सह्या करून प्रमाणपत्र कशी काय वाटली जातात? आमचा आक्षेप तुम्ही कितीचा व्यवहार करताय, तुम्हाला यातून किती पैसे मिळतात यावर नाही आहे, तर
आक्षेप असा आहे की आपल्या अधिकाऱ्यांची संवेदना मेली आहे का? त्यांना नेमकी कशाची घाई होती? आतापर्यंत या प्रकरणात अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मिलिंद शेनॉय यांचं नाव येत होतं, पण आता ज्या प्रकारे मुख्य सचिव रुचेश जयवंशी झालेल्या प्रकरणाची आणि मिलिंद शेनॉय यांची बाजू सावरत आहेत, त्यावरून रुचेश जयवंशी यांचाही सहभाग या प्रकरणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे, अशी शंका अक्षय जैन यांनी व्यक्त केली आहे. यावरून हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नसून पद्धतशीरपणे केलेला गैरव्यवहार असल्याचं दिसतंय. हे प्रकरण लक्षात येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ संबंधित 75 शाळांना देण्यात आलेल्या अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रांना आता स्थगिती दिली आणि या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश सुद्धा दिले आहेत. मात्र ही चौकशी नक्की कोणाची होणार, अल्पसंख्याक विभागातील आणखी कोण अधिकारी यामध्ये सहभागी आहेत, हे आता स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे. या सगळ्या प्रकाराबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला फॉलो करायला विसरू नका.